नमस्कार मित्रांनो, मी ससुल्या. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्र्यंबकजवळ असणाऱ्या सुंदर अशा जव्हार तालुक्यातील काही हिडन वॉटरफॉल्सला आम्ही आज एक्सप्लोर केले. ज्यामध्ये पहिला आहे दुगारवाडी वॉटरफॉल, दुसरा उमरांडे वॉटरफॉल आणि एक तिसरा स्पॉट जो की हिडन बट अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. आणि त्यात आपलं आज नशीब इतकं चांगलं तर सकाळी ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता. म्हणजे गार तर वाटत होतं वातावरण, पण मग थंडी वाजत नव्हती. ठीक आहे, चला पुढे कंटिन्यू करू. दुगारवाडी वॉटरफॉलकडे जाताना हे असे दोन रस्ते दिसतात. इथून लेफ्टला गेल्यावर हिडन स्पॉट्सकडे जातो आणि ह्या सिमेंटच्या रोडने आपण जिथून चाललो आहे इथून आल्यावर आपल्याला हा रस्ता दुगारवाडी वॉटरफॉलला पोहोचवतो. ब्लॉग सुरू होण्याच्या आधी रिक्वेस्ट एवढीच की हे सर्व ठिकाणी अतिशय स्वच्छ व निसर्गरम्य वातावरणात आहे, त्यामुळे तिथे कचरा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. आज आपण आलोय दुगारवाडी धबधब्यावर. गाडी वगैरे लावली. गाडीचे आपल्याकडून त्यांनी 30 रुपये घेतले, 2 व्हीलरचे 4 व्हीलरचे 50 आहे. आणि इकडं आता इथेच बघा पुढं चालतंय, या रस्त्याने पुढं चाललोय आणि इथं पर पर्सन 30 रुपये एंट्री फी मध्ये आहे. तर पैसे घेऊनच आहे आणि कॅश घेऊन या. फोनपे नाही चालत इथं. फोनपेच्या भरोशावर असं चालत जावं लागतं. काय होत नाही फोनपेनी. आता जातो इकडं आम्ही वरतूनच जरा बघून नंतर इकडून डायरेक्ट शितकाडा वॉटरफॉलला कल्टी घेणार. त्याचं कारण असं का आपल्याला टाईम कमी, जास्त पाहिजे नाही, जास्त स्पॉट्स कव्हर करायचे, त्याच्यामुळं असा विषय. तर गाईत आम्ही त्या कमानीपासून पुढं आलोय आणि आता आम्हाला जंगलातला रस्ता लागलाय. आता उतरत जातोय. इथून आहे ना थोडासा लेफ्ट साईडने आम्हाला धबधब्याचा आवाज येतोय पाण्याचा. शांत बसलं तर आवाज येतोय, बोलून तर नाही येते. पेजेस काय म्हणणे तुझं? काही नाही म्हणजे काहीतरी बोल. काय सकाळी 5 वाजता उठून ठेवलंय आणि 8 वाजता निघालाय. 8 वाजता नाही निघालोय भाऊ मी. सकाळी कितीला तुला बोललो होतो? 7ला येतो. बरोबर 7ला आलो होतो मी. म्हणजे घरून निघालो होतो 7ला. 7:40ला तू तिथं होता ना जत्रावर. तर काहीच 15 मिनिटं आम्ही त्या रस्त्याने चालत आलोय आणि इकडे पुढे आम्हाला असा व्ह्यू पॉईंट लागलाय धबधब्याचा. हा बघा, इथून धबधबा दिसतोय. आता इथं आम्ही जातो जरा एका ठिकाणी चांगले फोटो वगैरे काढतो. इथं एक पॉईंट आहे तिथून. तर गाईज आम्ही आता वॉटरफॉल बघून आलोय. फुल पाऊस चालू झालाय आणि इथे ठरवलंय मला पूर्ण भिजवायचं. रेनकोट बॅगेतून काढून दिलेलं नाही असे हे. म्हणजे आता जाऊ दे, काय बोलू. निर्लज्ज मित्र राहतो एकदम. अरे पण दरवेळेस ना माझं तसं तुम्ही समजून घ्यायचं ना. तसं सांगितलं म्हणजे तुम्ही लवकर आवडता. मी 9ला सांगितलं तर आपण 11ला निघालो असतो. तुझ्यावर बितवू का मम्मी? नको नको नाही. आता इथून पुढं 7 वाजेपर्यंत झोपून राहील. 9 वाजता उठल मस्त. इथून पुढं नाही होणार लेट. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तर गाईज दुगारवाडी वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंटचा मजा घेतली आम्ही. आता शीतकड्याला जाऊ डायरेक्ट आणि तिकडचा आनंद घेऊ. आनंद घ्यायचा गाईज हा बघा बसला होता, व्हिडिओ चालू केलेला लगेच सुटलाय. अशी रियालिटी यांची. रियालिटी बघा, रियालिटी यांची. कॅमेरा आला का लगेच पळत सुटतील. असे फुलं हे दमलोय रे, बसू दे रे, असं तसं. आता मी बघा पूर्ण बॅग घेऊन चढतोय. मला काही विषय नाही. रिकामी नाही. तुम्हाला दाखवल बॅगेत काय काय पुढं जाऊन सगळं. बॅगेत भरपूर काही आहे, पण या पावसात आहे ना मला घाम येतोय काय पावसाचे थेंब ते सुद्धा कळत नाही, एवढं सामान आहे बॅगेत. दुगारवाडी वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आपण हरिहर फोर्टच्या दिशेने जाऊ लागतो आणि जाता जाताच रस्त्यात डाव्या बाजूला आपल्याला हा असा छोटासा एक वॉटरफॉल दिसतो. म्हटलं चला एवढं लांब आलोय तर इथं तरी फोटो काढून घेऊ, मग जाऊ म्हटलं पुढे.
गाईज आम्ही आता पुढे पुढे जातो तसं तसं एकदम क्वालिटी नजारा लागतो इथं आम्हाला. आणि इथं हे तुम्ही अशा गाड्या सांभाळून चालवा, फुल वन वे रस्ता आहे, गाड्या फुल जोरात येतात. इथे फुल गाडी चालवते. बघा फुल भजी प्रोग्राम चालू आहे. कांदे निकल की हा भाऊ मस्त कांदा बिंदा काढून कांद्याचे भजे घेतले आणि कांदाच काढून भजे खातोय, नुसता पीठ खातोय. काय भेटतं त्याला असं करून काय समजत नाही. इथून पुढे आम्ही चाललोय शितकडा वॉटरफॉलला, डायरेक्ट तिकडेच भेटतो आता. फोन चार्जिंग होतोय त्यावर नाही काम. तसंच या वॉटरफॉल वरून निघाल्यानंतर थोडं काही किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला अशी हरिहर फोर्टकडे जाण्याची कमान दिसू लागते. पण तिथे न जाता आपल्याला सरळ या रस्त्याने पुढे जायचं आहे. कमानीपासून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला एक गाव लागते. हे गाव क्रॉस करून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक कमान लागते. कमानीकडे न जाता राईट टर्न घेतल्यानंतर हा रस्ता पकडायचा, जिथून आपण सरळ येऊन पोहोचतो ह्या चेकपोस्टला. चेकपोस्टवरून आपल्याकडून प्रति व्यक्ती 30 रुपये घेतले जातात. आणि या सिमेंटच्या रस्त्याने सरळ सरळ आल्यानंतर आपण थेट येऊन पोहोचतो आपल्या उमरांडे वॉटरफॉलला. गाईज आम्ही आता आलोय शितकडा वॉटरफॉलला. गाडी लावली तिथून इकडं लेफ्ट साईडला, पायी चाललोय. इथून रस्ता वगैरे माहित नाही, आता शोधत जातो पुढं. थोडीशी पब्लिक आहे पुढं आपल्या, बघू आता काय विषय काय नाही. गाईज इथं विषय असा झालाय, आम्ही इथं कोणत्या तरी वॉटरफॉलला आलोय, तर नावच नाही माहिती, फक्त चाललोय. हे बघा असा रस्ता इथं खाली, म्हणजे चिखलं तुडत चाललोय. शितकडा हा नाही ते मला पण माहिती, हा उमरांडे वॉटरफॉल आहे. पण आम्ही शितकडा करूनच जाणार आहे आज. त्याच्यासाठी आम्ही थोडीशी इकडे घाई करतो, म्हणजे आम्हाला शितकड्याला जाता येईल नाही का. थोडीशी घाई करा, थोडे पळाले तरी चालेल नाही का, म्हणजे कसं रे आपल्याला शितकडा पण कव्हर होऊन जाईल. तर गाईस त्या रस्त्याने आम्ही आता असेच पुढे येतोय, पाण्याच्या दिशेने चाललोय. या बाजूला साईडला पाणी, तिकडून आम्ही आता असेच पुढे चाललोय. आणि समोर वॉटरफॉल पण दिसतं आपल्याला. डायरेक्ट जाऊनच दाखवतो तुम्हाला कसा वॉटरफॉल आहे. हा उमरांडे वॉटरफॉल याला असं म्हणतात. शितकडा त्या बाजूला राहिलाय. आपल्याला काका भेटले तिथे म्हणता का रस्ता लय बेकार शितकडाचा, आता जाऊन काहीच उपयोग नाही. पण मग आपण वरतून एक अंदाज घेऊ, जर जाणं दोघं असलं तर जाऊ, नाही तर मग पब्लिक वगैरे नसली कोणी मग काही जीव काढण्यात काही मजा नाही. हे समोर बघा दृश्य किती सुंदर दिसतंय. आणि असं थेट वॉटरफॉलकडे जातोय. इथून आपण जाणार आहे आता पुढे. तर गाईज आपण इथपर्यंत आलोय. इकडे शेजारी पाणी दिसतंय बघा. आपण वॉटरफॉलला जायचा रस्ता आहे, पूर्ण जंगलातून रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण आपला मॅन व्हर्सेस वाईल्ड विषय चालू झालाय परत. हा इकडे वॉटरफॉल आहे वरती, आणि आता त्याच्यात बघा कसं जातोय. आता इथून परत आपलं मॅन व्हर्सेस वाईल्ड चालू होणार. तर गाईज इथं बघा पूर्ण पाण्यातून विषय चाललाय. असे आपण जरा शूजची काळजी घेत चाललोय, म्हणजे कसं आहे जास्तीत जास्त वेळ शूज वळले नाही म्हणतात. अरे झालेच वळले, जाऊ दे आता काय बोललो आता, जाऊ दे थोडा. पण काही विषय नाही, लगेच वाळतं पण आपले शूज तेवढे चांगले आपले, त्याचा काही विषय नाही. काय कंडिशन जिरली काय? नाही चल मग. इकडे वॉटरफॉल आहे गाईज, इथून चाललोय आम्ही आता. हे बघा रस्ता, पण बॅग तिकडेच ठेवली, त्याच्यामुळं आता मी जाऊन बॅग घेऊन येतोय. इथं आम्ही आता फुल काही क्रॉस करत इथपर्यंत आलोय. हे फुल पाण्यातून विण्यातून कसे हे बघा, ही कंडिशन बघा. आणि चाललं आता वॉटरफॉल. आमचा भाऊ हरवला होता हितेश, त्याला शोधायला मी गेलो होतो, काय कंटेंट शूट नाही केला. हालत बहुत गंदी हो गई है. थोडं जाऊन बसलाय, फुल जीवनाचा आनंद घेतोय. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ। ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ तकलीफों ਨਾਲ डील करना होता है। गाइस हम इधर मैगी बना रहे, हमारा गैस का विषय हुआ था, उसने धोखा दे दिया था, लेकिन अभी कैसे वैसे करके उसकी कृपा से अभी हम कर रहे हैं मैगी। ये देखो हितेश कैसा बैठा इधर,
अरे तुला नको ना करू नको ना भाऊ. हा काहीच तुम्हाला सांगतो हा काय करतो पाणी ना नुसते हे बघा नुसते बुडबुडे फुटले तरी मॅगी टाकायला निघाला होता. म्हटलं थांब भाऊ जरा असं टाकशील तू मॅगी थोडासा थांब म्हटलं. तेव्हा कुठं भाऊनी शांतता घेतली आणि पाऊस आमची साथ देतोय फुल. पाऊस काही पडत नाही इथं. कोरडी मॅगी खायला सुरुवात केली आहे नी इथं. म्हणजे बघू शकता काही दिवस आले कंटाळला आहेत आणि आमच्या पाण्याला बुडबुडे येत आहे. इथं मी बसलोय मस्त आता पाठीमागे बघतो एवढ्या व्ह्यू साठी आम्ही इकडे तर गाईज आमचा आता उमरांडे वॉटरफॉल पाहून झालाय. बघू शकता तुम्ही मागं जास्त जवळ नाही गेलो आपण. इथं मस्त मॅगी वगैरे बनवून खाल्ली आणि ओके मध्ये विषय केलाय. आता आम्ही रिटर्नला निघालोय. तर आज आपण कोणता वॉटरफॉल फिरलो? 2च फिरलो वाटतं. 2 नाही आज आम्ही 3 वॉटरफॉल फिरलो. पहिले दुगारवाडी, नंतर तो रस्ता लागला तो, नंतर हा उमरांडे. जर आम्ही जर सकाळी थोडं लवकर निघालो असतो तर शितकाडाला पण जाऊ शकलो असतो. तिकडचा रस्ता खरा आहे आज सांगितलं त्या काकांनी. शितकडा आपल्या प्लॅनमधून कॅन्सल केलेला आहे. आता इथून आपण रिटर्न लागलोय घरी. हे बघा तुम्ही रस्ता बघू शकता कसं आहे. फुल साईडला काट्याची झाड आहे. तरी पण इकडून चाललोय फुल हळूहळू कसे करत. आणि मेन म्हणजे एक साथ अशी काही तर पावसाने आपली साथ दिली. म्हणजे ऊन इथं प्रॉपर लेवलला पडलेलं आहे आता. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर एन्जॉय करता आलेलं आहे. तेजस काय बोलणं काय म्हणतोय तू या वॉटरफॉलवर? तुझं काय म्हणणं आहे सांग थोडं. भांडारदारला गेलो ना काहीच तेव्हा असा विषय होता. फुल पाऊस चालू होता. पावसाने जास्त काही शूट पण नाही करता येत आणि काहीच नाही. आणि सगळे नुसते वल्ल होतं. सगळे चिकचिक होते. आणि तर कसं आहे पावसाने आज आपल्याला भरपूर साथ दिली. आणि आज रविवार असून पण इथं एवढी काही म्हणजे त्या मनाने काही म्हणजे काहीच गर्दी नाही. कारण हे सगळे हिडन स्पॉट आहे. असा विषय इथं हिडन स्पॉट असल्यामुळे इथं गर्दीचा काही प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही जाल इकडं तिकडं रविवारी अवघड विषय राहतो तुम्हाला माहिती. और तेजस इधर कुछ तो पागलपणा कर रहा है. 2च टप्पे पडले त्याचे बाकी काही विषय नाही. चालते वरती. पण मग काय थोडीशी एक्झॉस्टेड कंडिशन झालीच आता किती नाही म्हटलं तरी. असं होऊ शकतं कदाचित. आता हा वॉटरफॉल उमरांडे वॉटरफॉल आपण याच्यात कव्हर केलाय. या ब्लॉगमध्ये कव्हर केलाय. पुढच्या ब्लॉगमध्ये करायचं आपण फक्त शितकडा कव्हर करू. हे रस्त्यातले आपण 2-3 केले ना सगळे. दुगारवाडी म्हणा किंवा इकडं आपण तो एक वॉटरफॉल केला तो रस्त्यावरचा छोटा. हे स्किप करून डायरेक्ट शितकडा असा पण पुढचा ब्लॉग येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक पण करून ठेवा. आवडली तर लाईक करा. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. इथेच भाऊ म्हणतोय का गाडीने त्याला फुल चिखलात वगैरे घालायची आता. फुल भरवायची आणि रील काढायची. भाऊ काय करतो काय नाही तो आता. खरंच चिखलात घालतो का फक्त मजा करतो? जर ते काय असलं तर तुम्हाला दाखवतो पुढं ब्लॉगमध्ये. मागं जाय ना एवढं जवळ काय आता तिथं कॅमेरा कळतोय. 0.5 मध्ये केली काय